नमस्कार मित्रांनो, काल लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांकडून विरोध झाला असं म्हटले जातं आहे आणि हे विधेयक पडलं. पण वस्तुस्थिती काय आहे नीट समजून घेऊयात. आपल्याला इथे विरोधकांची बाजू मांडायची नाही आणि सत्ताधाऱ्यांची मांडायची नाही, परंतु वस्तुस्थिती काय आहे आणि हे विधेयक पडलं ते चांगलंच झालं कसं, चला बघूया. आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. ते तथ्य तुम्ही जोडून बघा, तुम्हाला स्वतः कळेल की हे खरंच पडायलाच हवं होतं. 2023मध्येच महिला आरक्षण विधेयक पास झालं होतं. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये महिला आरक्षण विधेयक पास झालं होतं बहुमताने, म्हणजे त्याला कोणी विरोधच केला नव्हता. आत्ता विरोध झाला आहे तो मुळात का झाला आहे की आरक्षण विधेयक पास करायचं म्हटल्यावर मतदारसंघाची पुनर्रचना करायची आहे आणि ती 2011च्या जनगणनेच्या बेसवर करायची असं सरकारने ठरवलं. हे 2023मध्ये का ठरवलं नाही त्यांनी? तेव्हा त्यांनी सांगितलं की जनगणना झाल्यावर करूयात. मग आता जनगणना आता सुरूच झाली आहे आणि आत्ताच हे विधेयक मांडण्याची काही गरज होती का? तथ्य नंबर 1, याच्यात सरकारला कुठे ना कुठे विरोधकांनी महिला आरक्षणाचं विधेयक पाडलं असं दाखवून याचा फायदा इलेक्शन्समध्ये घ्यायचा आहे. 2 नंबर, यातनं हे विधेयक पास करून आणि जो घटना दुरुस्तीचा विधेयक आणलं होतं काल, यामुळे 273 खासदार वाढणार आहेत. 273 खासदार वाढणार आहेत म्हणजेच पूर्ण विधानसभा संघ जर बघितले तर 2000 आमदार वाढणार आहेत. मित्रांनो, या 273 खासदारांचा आणि 2000 आमदारांचा खर्च कोण करतं? आपण करतो. आपल्या टॅक्सच्या पैशातून यांना पैसे जातात, बरोबर. आता यांची कायमस्वरूपी पेन्शनसुद्धा सुरू होते. एकदा खासदार झाला किंवा आमदार झाला की कायमस्वरूपी त्याला पेन्शन मिळते, म्हणजे त्यांच्या पोटपाण्याचं पूर्ण भागवायच्या हिशोबाने हे विधेयक आणले गेलं. आता दुसरी गोष्ट, एका खासदाराचा वार्षिक खर्च किती असतो माहिती आहे? त्याचा भत्ता वगैरे सगळं मिळून वार्षिक खर्च असतो जवळपास 4.29 करोड. किती? 4.5 करोड रुपये वार्षिक खर्च आहे एका खासदाराचा. त्याचा पगार, त्याचा भत्ता, त्याचा प्रवास भत्ता, त्याच्या आरोग्याचा भत्ता, त्याच्या फॅमिलीचा भत्ता सगळा मिळून जवळपास 4.5 कोटी रुपये त्याला वार्षिक खर्च आहे. हा फक्त खर्च आहे, हा त्याच्यावर होणारा. असे किती खासदार वाढणार? 273 खासदार. म्हणजे फक्त नवीन खासदारांसाठी 1171 कोटी रुपये लागणार एका वर्षात. म्हणजेच पुढील 5 वर्षात 5855 कोटी रुपये लागणार. 5855 करोड रुपये फक्त नवीन खासदारांवर खर्च होणार. आता त्याच दृष्टिकोनातून तुम्ही जर 2000 आमदार बघितले, 2000 आमदार वाढणार, प्रत्येक आमदाराचा खर्च 30 लाख रुपये जरी धरला तुम्ही वार्षिक, तरी तो आकडा एवढा जातो आहे मित्रांनो, 6000 करोड. म्हणजे 5855 करोड खासदारांचे, 6000 करोड आमदारांचे, असे 11855 करोड रुपये तुमचे फालतू जाणार, बरोबर. मग या विधेयकाला विरोध केला, विरोधकांनी विरोध केला. त्यांनी या बाजू बघून नाही विरोध केला, त्यांना ही पुनर्रचना करायचीच आहे, त्यांची सोय लागणारच आहे, पण त्यांनी फक्त जनगणनेमुळे केला. ॲक्च्युली हे विधेयक यायलाच नको. सध्याची परिस्थिती बघता खासदार संख्या पुरेशी आहे, आमदार संख्या पुरेशी, यात बदल व्हायला नको. आणि जर बदल करायचाच असेल तर खासदार आमदारांचे पेन्शन बंद करा आणि मग ती संख्या वाढवा. हे सामान्य लोकांसाठीचं जस्टिस आहे. खासदार आमदार हे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात आणि ते त्यांच्या कार्यकाळात एवढं कमवतात की त्यांना पेन्शनची गरज नाही आहे. तर याच्यावरही अभ्यास झाला पाहिजे. जय महाराष्ट्र.